त्यापेक्षा एक बहारदार असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात विनायक उल्हास संघातून। राष्ट्रीय खेळाडू महेश धुमाळ, पहिली चढाई निलेश पाटील। पाहूया राजच्या या भव्य दिव्य स्पर्धेला खऱ्या अर्थाने उपस्थिती लाभतोय स्वागत स्वागत ईश्वरांचे, स्वागत स्वागत सुजनांचे, स्वागत स्वागत मान्यवरांचे। ईशपदाला सुयोग आला म्हणून आपण येथे आला, भाव फुलांच्या अर्पण माला। मंगल दिन आज उगवला, मंगल दिन आज उगवला। प्रेमाने विनयाने सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आजच्या या क्रीडा स्पर्धेला उपस्थिती लाभतात प्रमुख अतिथी विद्यमान आमदार अलिबाग मुरुड सन्माननीय महेंद्रसिंह दलवी यांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। तसेच सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री नंदन पाटील सर, सौभाग्यवती भाग्यता नंदन पाटील शिवसेना तालुका प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते नंदन पाटील सर, शिवसेना संघटक तालुका प्रमुख मंगेश पाटील अलिबाग यांचं शुभागमन झालेलं आहे। सन्माननीय श्री शैलेश राम पाटील, मच्छिंद्र कृष्णा पाटील झालेलं आहे। तसेच आदरणीय प्रमोद मते पुरस्कार विजेते तसेच आमचे मिलिंद पाटील सर, खऱ्या कृपया हे समोरचे जे पब्लिक आहे प्रेक्षक आहे त्याने बाजूला व्हा। कृपया समोरचे प्रेक्षक आणि गेट समोरचे जे पब्लिक आहे त्याने पण कृपया बाजूला व्हायचं आहे आणि मधल्या गॅप मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा बाजूला व्हायचं आहे। दोन ग्राउंडच्या मध्ये जे पब्लिक आहे त्यांनी कृपया बाजूला व्हा। तर मित्रांनो व्यासपीठावर विराजमान आहेत RCF थल कंपनी पासून एका छोट्या पदावर पासून ज्यांनी आमदार पदापर्यंत झेप घेतली, खऱ्या अर्थाने घार इंडे आकाशी परंतु लक्ष तिचे पिलांपाशी बहुआयामी ज्यांचे नेतृत्व असे सन्माननीय विद्यमान आमदार महेंद्रसिंह दलवी। मित्रांनो गोरगरिबांची जाणीव असणारे किंवा शेतकऱ्यांची जाणीव असणारे, छोट्या घटकापासून विचारपूर्वक निर्णय देणारे आणि आजच्या या सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अनेक विकास कामांची जोड देणारे सन्माननीय महेंद्रसिंह दलवी आज येथे उपस्थित आहेत। भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा 45+
तत्व ज्यांनी प्रस्थापित केलं आणि विशेषतः कबड्डीबद्दल किंवा बैलगाडी असो किंवा कबड्डी असो आध्यात्मिक क्षेत्र असो मग सरांना मेडिकल येऊ द्या मेडिकल तर खऱ्या अर्थाने आजच्या स्पर्धेला ज्यांच्या उपस्थितीमध्ये 4 चांद लगावले आणि अनेक मान्यवरांच्या भेटी, परंतु विशेष अशी भेट मी म्हणेन की भाग्याचे 3 प्रकार, भाग्य, सद्भाग्य आणि महत्भाग्य. आज खऱ्या अर्थाने आमच्यासाठी महत्भाग्य वेळ आहे. विद्यमान आमदार अलिबाग मुरुड सन्मान्य श्री महेंद्र शेठ दळवी यांचा आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. मी विनंती करतो आमच्या मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू सन्मान्य श्री कैलास पाटील यांना आपण यथोचित सन्मान करायचा आहे. सन्मान्य श्री महेंद्र शेठ दळवी यांचा आजच्या या क्रीडा स्पर्धेचा औचित्य साधून मी विनंती करतो सभागृहातील अस्मिता कैलास पाटील यांना वहिनीच्या शुभ हस्ते आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. सभागृहातील भाग्यता नंदन पाटील शिवसेना तालुका प्रमुख. आपण खऱ्या अर्थाने भाग्यता ताई सामाजिक क्षेत्रामध्ये खरोखर निकट आहे आणि प्रेम आहे, प्रेम सुख देई प्रेम सुख घेई, महिला भगिनींचं विशेष प्रेम आहे. आणि पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने ताईंना लाख लाख शुभेच्छा. आपली राजकीय व सामाजिक कारकीर्द आणि त्याच्यामध्ये आपल्याला अतुलनीय यश लाभो हीच मंडळाच्या वतीने शुभेच्छा. अभिनंदन. विनंती आहे उमेश पाटील यांना आपण यथोचित सन्मान करायचा आहे. या टाउनचे पंचायत गणाचे उमेदवार तर आहेतच, परंतु माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आंबेपूर सन्मान्य शैलेश पाटील यांचा यथोचित सन्मान उमेश भाऊंच्या शुभ हस्ते होत आहे.
प्रतिज्ञाबादक संघाचे खेळाडू आणि पंचायत गणाचे उमेदवार, पंचायत समितीचे उमेदवार आंबेपूर सन्माननीय शैलेश, जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो, जोरदार टाळ्या. उमेश पाटील ना श्री कृष्णा पाटील यांना विनंती आहे, आपण यथोचित सन्मान करायचा आहे. जिल्हा परिषद वडकर गणाचे उमेदवार सन्माननीय श्री मिलिंद पाटील यांचा जोरदार टाळ्या होऊ द्या. एक बुलंद आवाज सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचा एक बुलंद तोप म्हणून अभियानची उल्लेख, मग एमकेएल असो किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचा डंका आहे, सन्माननीय श्री मिलिंद पाटील यांचा यथोचित सन्मान होत आहे. कृष्णा पाटील यांच्या शुभ हस्ते रायगडची बुलंद तोप, उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आणि आता मात्र राजकीय क्षेत्राकरता त्यांना लाख लाख शुभेच्छा. वडकर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय श्री राजेश मोकर उपस्थित विनंती करतो. सुनील भाऊला विनंती आहे, आपण यथोचित सन्मान करायचा आहे. पंचायत समितीचे उमेदवार सन्माननीय श्री राजेश मोकर सरांचा यथोचित गुंतवणूक होत आहे. सुनील भाऊच्या शुभ हस्ते मायेची शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह. कार्यकर्ते तसेच अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री मोरेश्वर पडिया, मोरेश्वर भाऊला विनंती, सन्माननीय श्री नंदन पाटील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख नंदन भाऊंचा यथोचित सन्मान होत आहे. आजच्या या क्रीडा स्पर्धेचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये एक अतुलनीय अशी त्यांची सहयोगीची भूमिका. पुन्हा एकदा नंदन भाऊंकरता मायेची शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊ. हम आपके साथ हैं. यथोचित सन्मान होत आहे. आपल्या राजकीय कारकिर्दी व भाऊ सामाजिक कारकिर्दी करता लाख लाख शुभेच्छा. अभिनंदन सन्माननीय श्री नंदन पाटील. तसेच आजच्या क्रीडा स्पर्धेकरता आजच्या या क्रीडा स्पर्धेकरता सामाजिक कार्यकर्ते शिवसेना तालुका प्रमुख अलिबाग सन्माननीय श्री नंदन पाटील यांच्या वतीने रोख रुपये 50,000ची देणगी केली आहे. जोरदार टाळ्या होत्या. नंदन पाटील यांच्या वतीने भरघोस 50,000 रुपयाची देणगी केली आहे. मसोबा क्रीडा मंडळ धाकटे शापूर शतशारुणी. धन्यवाद. श्री नितीन सदा पाटील यांचा आम्ही सन्मान करत आहोत. मी विनंती करतो उमेश पाटील यांना आजच्या या स्पर्धेचे बक्षीस जाते आहे. नितीन भाऊंचा सन्मान. नितीन सदा पाटील आजच्या स्पर्धेचे बक्षीस जाते, त्यांचा गौरव होत आहे. उदय पाटील यांच्या हस्ते नितीन भाऊंचा सन्मान होतो. जोरदार टाळ्या होत्या. आजच्या स्पर्धेचे बक्षीस जाते आहेत, त्यांच्याकरिता मायेची शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव होत आहे. आपणास सुदृढ आरोग्य व आयुष्य लाभो.
उच्च देऊन जोरदार टाळ्या होत्या, जोरदार टाळ्या. मायेची शाल पुष्प तदनंतर आजच्या या स्पर्धेकरता संकेत वेळेसर येथे उपस्थित आहे. खोपेरी सामाजिक कार्यकर्ते संकेत वेळेसरांचा आम्ही सन्मान करत आहोत. विनंती आहे कैलास पाटील राष्ट्रीय खेळाडू कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते संकेत वेळे यांचा यथोचित गुणगौरव त्या आजच्या या क्रीडा स्पर्धेचं औचित्य साधून त्यांच्याकरता मायेची शाल पुष्पवृक्ष क्रीडा स्पर्धेला ही मान्यवर मंडळी उपस्थित आहे. शिवसेना नेते मंगेश पाटील यांचा आम्ही सन्मान करत आहोत. सन्मान्य छत्रपती पुरस्कार विजेते सुधीर पाटील, सुधीर भाऊ आपण मंचामध्ये आपण मंचामध्ये यायचं. शिवसेना नेते मंगेश पाटील यांचे चित्रगुण होत आहे. मैदान क्रमांक 2 वर एक चांगली लढत पाहायला मिळतोय. हॅलो, ग्राउंड नंबर 1 वर यापुढे होणारा सामना असेल गणेश कोपर विरुद्ध गणेश बोकरविडा उरण. गणेश कोपर विरुद्ध गणेश बोकरविडा उरण दोन्ही संघाच्या संघनायकाने मैदानावर यायचं आहे ताबडतोब. गणेश कोपर विरुद्ध गणेश बोकरविडा उरण ग्राउंड नंबर 1 वर. तर खऱ्या अर्थाने एक बहारदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक क्रीडा मंडळ देवळांग आणि ग्रामस्थ बोरी या दोन संघादरम्यान अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. विनायक देवळांग संघाचे गुरुनाथ भाऊ चढाईसाठी बोरी संघाच्या पटामध्ये पाहूया. या सामन्यामध्ये संजय भाऊ म्हणजे छत्रपती पुरस्कार विजेते संजय मात्रे खेळत आहेत. गेल्या वर्षी चरी येथे झालेल्या सामन्यामध्ये त्यांनी वैयक्तिक चढाई पारितोषिक पटकावला होता. आणि आता देखील मी विनंती करतो अब्दुल कासिम मुजावर सर आणि यांचा सन्मान आपण आता करत आहोत आमदार साहेबांच्या शुभ हस्ते. आजच्या स्पर्धेकरता भरघोस अशी 20,000 रुपयाची देणगी ज्यांनी आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आम्हाला प्रदान केलं असे अब्दुल कासिम मुजावर. विनंती आहे सन्माननीय आमदार साहेबांना आपण यथोचित गुणगौरव करायचा आहे आणि त्यांच्याकरता मायेची शाल
आणि धन्यवाद आदरणीय सन्मान्य श्री महेंद्र शेठ दळवी. नितीन पाटील देरड शिवसेना कार्यकर्ते सन्मान्य नितीन भाऊंचा सन्मान उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते. नितीन भाऊ समोर या. नितीन पाटील यांना विनंती आहे. देरड देरड उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान होत आहे. आजच्या स्पर्धेला एक विश्लेषक ज्यांना राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये खूप ज्ञानाचा भंडार आहे त्यांच्याकडे असे सन्माननीय उत्कृष्ट संघटक नितीन भाऊंचा सन्मान उमेश भाऊंच्या शुभ हस्ते सन्मानाची मायाची शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन होत आहे. अभिनंदन भाऊ. सामाजिक कार्यकर्ते धर्माजी पाटील यांचा सन्मान होत आहे उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते. हॅलो हॅलो. आत्ताच मंडळास देणगी आलेली आहे. नितेश काशीनाथ पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य मिळकतकार. नितेश काशीनाथ पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य मिळकतकार यांच्याकडून 10,000 रुपये देणगी मूल्य व्यासपीठावर स्थानापन्न आहेत विद्यमान आमदार सन्माननीय श्री महेंद्र शेठ दळवी. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की कोणतेही क्षेत्र असो एकच गोष्ट सांगतो आमदार साहेब जर भजन स्पर्धा जरी असल्या किंवा कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असला तरी मोलाचं योगदान असतं. चढाईसाठी सज्ज होतोय छत्रपती पुरस्कार विजेते संजय बाद्रे सर आणि या चढाईमध्ये बोनस पण वसूल करतात. पाहूया चांगला खेळ पाहायला मिळतो. एकच म्हणे ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. बलदंड शरीर यष्टीचा विनायक दिवलांग संघाचा प्रमोद पाटील ज्याची रायगड संघामध्ये वर्णी लागली होती असा प्रमोद पाटील पोलीस दलातील चढाईपट्टू. समोरील जे मंचासमोर क्रीडारशिक आहेत मंचासमोर क्रीडारशिक आहेत त्याने थोडं बाजूला व्हायचं आहे. मंचावर आमची मंडळी आहे निवास पाटील त्यांना बाजूला आणि आता मात्र यशस्वी चढाई पाहूया. काउंटिंग सुरू आहे. प्रमोद पाटलांची चढाई किती काउंटिंग सुरू आहे. 3 गुणांची कमाई उद्या सुपर रेड प्रमोद पाटील 3 गुणांची कमाई करतात. ती दुसरी चढाई त्यांची सुपर रेडची. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये देखील 3 गुणांची कमाई केली होती आणि आता मात्र काही गुणांची आघाडी आहे ती बोरी ग्रामस्थ बोरी संघावर. संजय म्हात्रे सर कशा प्रकारची रणनीती आखतील. हॅलो हॅलो. जे ग्राउंडच्या मध्ये जे बाजूला पब्लिक आहे कृपया प्रेक्षक आहे त्यांनी जरा बाजूला व्हायचं आहे. कृपया बाजूला व्हा. त्या ठिकाणी पाठीमागे महिला भगिनी आमच्या सामने पाहत आहे त्यांना सुद्धा पाहायला मिळत नाही. कृपया आपणास विनंती आहे. तर पहा एका चढाईमध्ये जर संजय म्हात्रे सरांनी बोनस प्लस गुण वसूल केला. राऊंड नंबर 1 गणेश कोपर विरुद्ध गणेश बोकरविडा उरण. चला ताबडतोब दोन्ही संघाच्या संघनायकाने आपले संघ उपस्थित ठेवायचे आहे. गणेश बोकरविडा विरण मला तर वाटते उपस्थित आहे. गणेश कोपर चला आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एका चढाईमध्ये बोनस प्लस गुण जर वसूल केला संजय म्हात्रे सरांनी तर नंदन पडले यांच्या वतीने 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2,000 रुपये. चढाईमध्ये छत्रपती पुरस्कार विजेते संजय म्हात्रे यांनी जर एका चढाईमध्ये बोनस प्लस गुण स्कोरर लक्षात ठेवा 2,000 रुपयाचं पारितोषिक. तर अप्रतिम असा सामना परंतु काही गुणांची आघाडी येते दिवलांग संघाकडे. पाहूया ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला आणि चढाईसाठी सज्ज होतात पुन्हा एकदा संजय म्हात्रे सर. पाहूया अशा प्रकारची चढाई असेल वर चढाई करते. हॅलो हॅलो.
मगाशी मी या सगळ्या सत्कार मूर्तींना पुकारा दिला होता. संपादन झालेलं आहे. प्रभाकर शांताराम पाटील, अविनाश महादेव पाटील, रमेश विठोबा पाटील, आजच्या भव्य दिव्य स्पर्धेकरता आम्हाला अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य श्री नंदन श्रीधर पाटील यांच्या वतीने रोख रुपये 50,000ची देणगी गेली आहे. हिराजी तळे चरीचे आणि सुधीर जाधव आपण आपले प्रतिनिधी आपल्याला गेटच्या समोर शोधत आहेत, रस्त्यासमोर सहकार्य करा. तर आजच्या या भव्य दिव्य स्पर्धेला खऱ्या अर्थाने आमचा आनंद द्विगुणित सन्मान्य श्री हॅलो हॅलो चला, ज्या सत्कार मूर्तींना मी या ठिकाणी पुकारत आहे त्यांनी कृपया आपण मैदानाकडे चला. ताबडतोब प्रभाकर शांताराम पाटील, अविनाश महादेव पाटील, रमेश विठोबा पाटील, गोरखनाथ कृष्णा पाटील, उमेश विष्णू पाटील, धरेधर नारायण पाटील, कैलास विद्याधर पाटील, विकास गणपत पाटील, दिनेश मारुती पाटील.